अकोल्यात योग दिन उत्साहात योग करा आणि निरोगी राहाचा संदेश। योग हे तन आणि मन निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत आज 12 वाजता जागतिक योग दिनानिमित्त अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सर्वांनी नियमित योग करून निरोगी जीवन जगण्याचा संदेश यावेळी देण्यात आला असून या कामासोबतच आरोग्याचीही काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। आंतरराष्ट्रीय योग दिन हा आपण भारत जगभर आज साजरा होत आहे। महत्त्वाचं म्हणजे 1914 मध्ये 21 जून 1914 ला याची सुरुवात झाली। आज हा 12वा योग दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि आंतरराष्ट्रीय देशामध्ये भारत हा यामध्ये सर्वात देश आघाडीवर आहे। पूर्वीपासून ऋषी मुनींच्या काळापासून आपल्या भारतामध्ये ही योग विद्या उपलब्ध होती आणि त्याचा जगभर आज प्रसार होतो आहे। 170 देशामध्ये आज आपण ही योग विद्या पोहोचलेली आहे। योगामुळे नुसतं हे होत नाही की मानसिक होत नाही, मानसिक शारीरिक सदृढ आणि विशेष म्हणजे याची एक देणगी आहे। केवळ व्यायाम नव्हे तर शरीर, मन, आत्मा यांचा समतोल साधणारी एक जीवन पद्धती आहे। हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी योगाचे महत्त्व ओळखले आणि त्याचा संदेश आज जगाला दिलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे योग हा शब्द संस्कृत मधील असून यूज या धातूपासून बनलेला आहे। त्याचा अर्थ जोडणे आहे। योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम किंवा योगासने नव्हे तर शरीर, मन, आत्मा यांना एकमेकांना जोडण्याचे माध्यम आहे आणि त्या दृष्टीने योग दिनाचे महत्त्व आहे। आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी 2014 पासून आज या ठिकाणी योग हा भारत जगामध्ये सर्व देशामध्ये पोहोचण्यामध्ये त्यांचा या ठिकाणी सक्रिय भाग आहे आणि आपल्या योगामुळे आपला एक चांगला नागरिक, आरोग्य, मन आणि पॉझिटिव्ह थिंकिंग यामुळे तयार होतं आणि एक देशाच्या जडणघडणीमध्ये योगाचा मोठा वाटा आहे। आज योग दिनाच्या मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आपल्या सर्व अकोलाकरांनी या ठिकाणी जो योगाचं या ठिकाणी शिबिर भरवलं त्याबद्दल संयोजकाला मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।